लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे जिल्हा गव्हर्नर कमिटीकडून कौतुक, सामाजिक कामात सहकार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान। लायन्स क्लब ऑफ खोपोलीला जिल्हा गव्हर्नर लायन एन.आर. परमेश्वरन यांनी भेट देऊन वार्षिक कार्याचा आढावा घेतला। अध्यक्ष दीपेंद्र भदौरिया यांच्या टीमने वर्षभर केलेल्या समाजोपयोगी कामाचे कौतुक जिल्हा कमिटीने केले। लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या कार्यात मदत करणाऱ्या कंपन्यांच्या व्यवस्थापकांना सन्मान चिन्ह देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले। लायन्स क्लबचे जिल्हा गव्हर्नर एन.आर. परमेश्वरन आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला। या प्रसंगी जिल्हा सेक्रेटरी उमंग देसाई, कोषाध्यक्ष सुशील गुप्ता, जिल्हा झोन प्रमुख आतिक खोत, ट्रस्टी दिलीप पोरवाल, अनुप थरवानी, मीना थरवानी, संजय गोडसे, संजीव सूर्यवंशी, हेमंत टेलर उपस्थित होते। लायन्स क्लबचे अध्यक्ष दीपेंद्र भदौरिया यांनी वर्षभर केलेल्या कामाचा आढावा प्रास्ताविकातून दिला। सेक्रेटरी शैली मेहता यांनी लायन्स क्लबने गेल्या वर्षात केलेल्या कामाचा वार्षिक तपशीलवार अहवाल, आर्थिक व्यवहार आणि सामाजिक उपक्रमांचा अहवाल जिल्हा गव्हर्नर यांच्याकडे सुपूर्द केला। लायन्स क्लब ऑफ खोपोली ही सर्वात जुनी संघटना आहे। खालापूर तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवत असताना लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या पुढाकाराने डायलिसिस सेंटर लायन्स क्लबच्या स्वतःच्या जागेत सुरू करून गोरगरिबांना सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा गव्हर्नर लायन एन.आर. परमेश्वरन यांनी कौतुक करत 30 वर्षापासून ही संघटना सुरू ठेवण्यासाठी सहकार्य करणाऱ्या माजी अध्यक्षांचा सन्मान केला। आमचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन एन.आर. परमेश्वरनजीने खोपोली लायन्स क्लबला आपली व्हिजिट दिली। ते लायन्स क्लबची परिपाटी आहे की जे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर असतात ते वर्षात एक व्हिजिट करतात क्लबला, ज्याच्यामध्ये क्लबने केलेले कार्य त्यांच्यासमोर सादर करतो आपण आणि त्याच्यामध्ये ते त्यांचे ऑब्झर्वेशन आणि सजेशन आम्हाला देतात। तर आज पूर्ण DG टीम आली होती, मायक्रो टीम आली होती, त्यांनी आम्ही केलेले कामाचे सगळं जे आम्ही सादर केलं त्यांना अहवाल ते बघून त्यांनी आपले ऑब्झर्वेशन आणि सजेशन्स दिलेले आहे। ते भविष्यात आम्ही त्यांना ॲब्झॉर्ब करणार आहे त्यांचे सजेशन आणि ते सजेशन आणि याच्या ऑब्झर्वेशनवर पुढचे कार्यक्रम आम्ही घेणार आहे। डायलिसिस सेंटर सुरू करण्यासाठी अल्टा कंपनी, गार्गी कंपनी, लोहाणा समाज, MSDCL, गगनगिरी आश्रम तसेच लायन अशोक महेश्वरी यांनी मोठी आर्थिक मदत केल्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन नारायण कट्टी, शिल्पा मोदी यांनी तर उपस्थितांचे आभार कोषाध्यक्ष चेतना केजरीवाल यांनी मानले। संदीप ओहाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।